ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। 3 टप्प्याचं मतदान झालेलं आहे। चौथा टप्पा आता परवा आहे। कसं बघताय एकूणच चित्र महाराष्ट्रात? महाराष्ट्राचं जनमत माननीय पंतप्रधान मोदींच्या मागे आहे। माननीय पंतप्रधान मोदयांनी स्वतः जनतेमध्ये येऊन सर्वांशी नमस्कार घेतला, मोठ्या प्रमाणावर जनसंवाद केले, नागरिकांशी संवाद केले। त्यातनं एक मागच्या 10 वर्षात जे काही काम गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाचं, देश कल्याणाचे कामं जे आहेत ते लोकांसमोर मांडले। आणि 14 एप्रिलला जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जो संकल्पपत्र, जे वचननामा आपण म्हणतो, तो संकल्पपत्र जे 24 ते 29मध्ये मोदीजी काय करणार, मोदीचं सरकार काय करणार, याबद्दलचा जो संकल्प त्यांनी केला, तर मला असं वाटतं की जनता NDAला मत देत आहे, मोदीजीला मत देत आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे आम्ही असेस केला आहे किंवा जे आम्हाला वाटतं, हा त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे जनतेवर की मोठ्या प्रमाणावर आम्हाला मतं मिळतील आणि मोदीजी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होण्याकरता महाराष्ट्र त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। शरद पवार यांनी वक्तव्य केलं होतं की जी परिस्थिती आहे तर 30पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात निवडून येतील असं ते म्हटलं। कसं आहे की बारामतीत निवडून येत नाही आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारजी निवडून येत आहे। तर बारामतीच त्यांच्याकडे राहिली नाही आहे, तर महाराष्ट्र कसा राहील, हा प्रश्न आहे। त्यामुळं जेव्हा निवडणुकीमध्ये आपली हार दिसतं तेव्हा असे स्टेटमेंट करावे लागतात। पण मला वाटतं की शरद पवार साहेबांकडली तुतारी काही वाजणार नाही। राज ठाकरेंची सभा काल या ठिकाणी झाली। ते म्हटले की मुस्लिमांचे काँग्रेससाठी फतवे निघत आहेत। मी पण एक फतवा काढतो की हिंदूंनी भाजपला, शिंदे गटाला आणि अजितदादाच्या उमेदवारांना मतदान करावं। हे खरं आहे की जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेस पार्टी करत आहे। मागासवर्गीयाला सांगताय की संविधान बदलणार आहेत, मुस्लिमाला सांगतायत की देश से भगा देंगे। असं कन्फ्युजन करून काँग्रेस पार्टीने राजकारण केलं आहे। तर मला असं वाटतं की राज ठाकरेंना हे का बोलावं लागलं, राजजी का असे बोललेत की ज्या पद्धतीने काँग्रेसने विषारी प्रचार केला, त्या विषारी प्रचाराला उत्तर राज ठाकरेंनी दिलं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। काल उद्धव ठाकरेंचं भाषण होतं की जे पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडले त्यांनाच आता डोळा मारण्याचं काम होतं आहे। जे पंतप्रधानांचं वक्तव्य होतं शरद पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार बोलले की आम्ही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची जी चर्चा होती त्यावर असं आहे की माननीय मोदीजी काय बोलले। मोदीजी यापूर्वी शरद पवार साहेबांनी वारंवार NDAमध्ये येण्याचे वचनं दिले, आश्वासनं दिले किंवा जे काही त्यांनी बैठका घेतल्या, अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की त्यांच्या परिवारातच सांगितलं गेलं की असं बैठका झाल्या। अजित पवार साहेबांनी सत्यता मांडली आहे आणि बऱ्यापैकी ती सत्यता आहे असं पवार साहेबांच्या बोलण्या वागण्यात दिसतं। आता मग तुम्ही इतके वेळा बोलल्याचं आहे, इतके वेळा वागल्याचं असे तर उपरोधिक मला वाटतं अशा पद्धतीनं शेवटी बोलता येतं की तुमच्याकडे आता काही शिल्लक राहिलं नाही। दुसरा शरद पवार साहेबांची भूमिका जी आहे की या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन व्हायची भूमिका शरद पवार साहेब घेत आहे। पृथ्वीराज चव्हाण बोललेत की 2 पक्ष संपणार आहे आणि 2 पक्ष हे
त्यांनाही माहिती आहे पृथ्वीराज चव्हाणांना जे बोलले ते काही योग्यच बोलले आहे की आमच्याकडले 2 पक्ष जातील, 2 पक्ष हे महाराष्ट्रातले कमी होतील. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवारच आहे. मग ते कुठं जातील? तर मग काँग्रेसमध्ये जातील किंवा अजून काही वेगळा मार्ग करतील. पण मला वाटतं मोदीजी उपरोधिक बोललेत आणि त्याच्यामध्ये सत्यताही आहे की त्यांचं जे शरद पवार साहेबांचं जे आयुष्य आहे हे असंच आहे की 77पासून बघितलं तर मला असं वाटतं की त्यांचं जे परवाचं जे स्टेटमेंट होतं की आमची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करू त्या आधारावर ते बोलले असतील. उद्धव ठाकरे टीका करतात रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर. उद्धव ठाकरे आता बावचळले, मानसिक संतुलन गेलं. संजय राऊत आणि ते दोघंही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या निवडणुकीनंतर दोघांनाही अज्ञातवासात जावं लागेल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना अज्ञातवासात जावं लागेल. ही स्थिती महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेची करणार आहे असं मला दिसतं आहे. शेवटचा प्रश्न, पुण्यात काय होईल? पुण्यात तुमच्या सभा आहे आज. पुण्यामध्ये 100% मुरली मोहोळ हे विजयी होतील. लोक मोदीजीला मत देतील, जनता मोदीजीला मत देईल आणि विकसित पुणे करण्याचा जो संकल्पनामा मुरली मोहोळनी दिला, मोदीजींनी दिला, तो संकल्पनामा जनतेपर्यंत पोहोचला आहे. शेवटी तिथे मतदान करताना फक्त मोदीजी आणि कमळ बघेल आणि मुरली मोहोळ निवडून येतील. खूप खूप धन्यवाद. हे होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.